The Great Happiness. सब्बे सत्ता सुखी हुन्तु, सब्बे हुन्तु सखेमिनो, सब्बे भद्राणि पश्यन्तु, मा किंचित् दुःखमागमा। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय उपोषथ दिनी आपल्या धम्मदीप बुद्ध विहारामध्ये उपस्थित नंदनवन कॉलनी परिसरातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका तथा द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक आपणा सर्वांच्या प्रती प्रथम सद्भावना मंगल मैत्री व्यक्त करतो आणि भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी बहुजन हिताय बहुजन सुखाय या उद्देशाने ज्या दुःखमुक्तीच्या ज्ञानाला प्रकाशित केले, त्याच धम्मदेशनेला या प्रसंगी आपल्या समोर ठेवतो आहे। तेव्हा आपण शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। दान, शील, नैष्कर्म्य, वीर्य, प्रज्ञा, शांती, सत्य, अधिष्ठान, उपेक्षा आणि आज मैत्री असा आपला 10 दिवसांचा न थांबता केलेला प्रवास आत्तापर्यंत सुरू आहे। आज आपण 10 पारमितांमधील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली, ज्याशिवाय आपण 10 पारमिता पालनच करू शकत नाही, अशी मैत्री पारमिता आज आपण पाहणार आहोत। मैत्री पारमितेशिवाय केलेले दान पुण्य, केलेले शील पालन, नैष्कर्म्य असेल, वीर्य असेल किंवा कालपर्यंत आपण पाहिलेल्या 9ही पारमिता मैत्री पारमितेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। या जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण हिंदीमध्ये ज्याला दुआ म्हणतो किंवा आशीर्वाद म्हणतो, सद्भावना म्हणतो, मंगलमैत्री म्हणतो, शुभाशीष म्हणतो, हे जे काही शब्द आहेत हे मैत्री भावनेशी संबंधित शब्द आहेत। एक दुसऱ्याला आशीर्वाद देणे, शुभ चिंतन करणे, शुभाशीष व्यक्त करणे, सद्भावना व्यक्त करणे, हे ज्याला आपण म्हणतो, त्या सगळ्या शब्दांचा अर्थ बुद्ध धम्मामध्ये मेत्ता भावना
अशा प्रकारचा आलेला आहे. मैत्री पारमितेला पालीमध्ये मेत्ता पारमी असे म्हणत असतात. भगवान बुद्धांनी विविध ठिकाणी असंख्य वेळा या मैत्री पारमितेवर प्रकाश टाकलेला आहे. असंख्य वेळा विविध ठिकाणी भगवान बुद्धांनी मैत्रीचा अभ्यास करण्याविषयी, मैत्रीची भावना करण्याविषयी भिक्खू संघाला आणि उपासकांना देखील सदोदित समजून सांगितलेलं आहे भगवान बुद्धांनी. खरं तर मैत्री भावना ही चित्ताची अवस्था आहे. आपण जे मैत्री म्हणतो, कोणीतरी माझा मित्र आहे, कुणाशी तरी माझी मैत्री आहे, कोणीतरी माझी मैत्रीण आहे, हा जो शब्द प्रयोग करतो आपण, त्याचा अर्थ होतो स्नेह, एकमेकांशी असलेला स्नेह. आणि बुद्धिझममध्ये, बौद्ध धम्मामध्ये जो हा शब्द आलेला आहे मेत्ता भावना, म्हणजे मनाची अवस्था अशी की भगवान बुद्ध जसे म्हणाले की सर्वच प्राण्यांना आपला जीव प्रिय आहे. आपल्याला जसा आपला जीव प्रिय आहे आणि आपल्याला आपला जीव प्रिय असल्यामुळे आपल्याला जे वाटते की मला कोणी शिव्या देऊ नये, मला कोणी रागावू नये, मला कोणी भांडू नये, माझ्याबद्दल कोणी वाईट विचार करू नये, नाही का, हा जो भाव आपण आपल्याप्रती व्यक्त करतो असाच भाव जगातील सर्व प्राणीमात्रांच्या मनात असतो स्वतःच्या बाबतीत. आणि भगवान म्हणाले मग आपल्यासह जगभरातील सर्व सत्वांच्या प्रती उठता बसता झोपता ध्यानाला बसल्यावर मैत्री भावना करीत राहावी. परित्राणामध्ये बौद्ध साहित्यात मेत्ता भावना एक सुत्त आहे. अतिशय सुंदर असं सुत्त आहे. त्यामध्ये 3 प्रकारे आपण मैत्री भावना केली पाहिजे अशा प्रकारचा एक सारांश आलेला आहे. एक मर्यादित मैत्री, एक अमर्याद मैत्री आणि तिसरी सर्व दिशांच्या संदर्भातील मैत्री. एक मर्यादित मैत्री आहे. जसे की कोणीतरी आजारी आहे, आम्हाला लोक फोन करतात, भंतेजी आता एक कोणीतरी इसम लातूरचा मुलगा मरण पावला, त्यांच्या नात्यातील एका व्यक्तीने फोन केला, भंतेजी असं असं झालेलं आहे, तर काय करता येईल, मैत्री वगैरे काही करता येईल का त्यांच्या सुगतीकरिता. तर मग त्यांना म्हटलं करता येईल मैत्री, बिलकुल केली पाहिजे मैत्री. तर मर्यादित मैत्री, एखादा पेशंट आहे, एखादी व्यक्ती आहे, तर त्या व्यक्तीच्या स्पेसिफिक एखाद्या व्यक्तीच्यासाठी केलेली मैत्री त्याला मर्यादित मैत्री म्हटलेलं आहे. आपल्यासाठी, आईसाठी, वडिलांसाठी, कुटुंबासाठी, नाही का, कोणीतरी बिमार आहे, आजारी आहे, त्यांच्यासाठी केलेली मैत्री, त्या मैत्रीला देखील मैत्रीच म्हणतात, पण ती मर्यादित मैत्री आहे. अमर्याद मैत्री, दुसरा भाग जो आहे तो अमर्याद मैत्रीचा आहे. तर अमर्याद मैत्री कशी मग, की आता जी मर्यादित सांगितली आहे त्याच्या उलट अमर्यादित, जेवढे जीव सत्व प्राणी आहेत, डोळ्याने दिसणारे, न दिसणारे, पाण्यात राहणारे, हवेत राहणारे, जमिनीवर राहणारे, 2 पायाचे, 4 पायाचे, असंख्य पायाचे, सूक्ष्म सर्व प्रकारच्या प्राणी मात्रांबद्दल आपल्या चित्तामध्ये मैत्रीचा भाव उत्पन्न करणे, त्याला अमर्याद मैत्री म्हटलेलं आहे. आणि तिसऱ्या प्रकारची जी मैत्री सांगितली आहे ती आहे सर्व दिशांच्या, 10 दिशा सांगितल्या, 10 दिशांच्या बाबतीमध्ये 10 दिशांमध्ये असणाऱ्या प्राणी जीवसत्वांच्या प्रती केलेली मैत्री, त्याला सर्व दिशांच्या प्राण्यांप्रती केलेली मंगल मैत्री म्हटलेलं आहे. मर्यादित, अमर्यादित आणि सर्व दिशांच्या प्राण्यांबद्दल, जसं की पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि पुन्हा पूर्व, दक्षिण
पश्चिम उत्तर अशा 4 दिशा लावलेल्या आहेत. खालची एक दिशा आणि वरची एक दिशा अशा सर्व मिळून ज्या आहेत त्याला सर्व दिशा म्हणजे 10 दिशा म्हटलेलं आहे. या 3 प्रकारे आपण मंगल मैत्री करू शकतो. तर ही मैत्रीची भावना करण्यासाठी म्हणून तुम्हाला मी सांगेल, बाबासाहेबांचं उदाहरण दिल्यावर लवकर समजते, म्हणून मग ते बाबासाहेबांचे उदाहरण द्यावे लागतात आणि द्यायलाच पाहिजे. बाबासाहेब बोधिसत्व होते. 22 प्रतिज्ञा तुम्ही वाचल्या असतील, वाचत असाल, पाठ असतील कुणाच्या. त्या प्रतिज्ञेमध्ये 1-2 प्रतिज्ञा अशा आहेत की सर्व प्राणी मात्र समान आहेत असे मी मानतो. आहे अशी एक प्रतिज्ञा. सर्व प्राणी मात्र समान आहेत असे मी मानतो. आता हे वरवर करणीच म्हणजे म्हणण्यासाठी सांगितलं असेल का? तर वरवर करणी म्हणण्यासाठी बाबासाहेब म्हणाले असतील सर्व प्राणी मात्र समान आहेत, तर आपल्याला 2 पाय आहेत आणि जनावराला 4 आहेत, मग समान कुठे आहे? म्हणजे वरवरच्या बुद्धिवादी विचारांनुसार जर आपण विचार केला तर मग सर्व प्राणी मात्र समान आहेत का? नाही आहेत. असं जर पाहिलं तर आपल्याला 2 पाय, जनावराला 4 पाय. आपली बुद्धी, मेंदू आपला एवढा, हत्तीचा मेंदू एवढा मोठा. समान नाही आहेत ना तसं पाहिलं तर. पण बाबासाहेब ज्या हेतूने म्हणाले ती बोधिसत्वाच्या सुपीक डोक्यातून निघालेली जी कल्पना आहे किंवा जो विचार आहे किंवा जे तत्व आहे ते बुद्धत्वाच्या विचाराशी सुसंगत असतं. कारण बाबासाहेब बोधिसत्व आहेत, त्यांना भावी बुद्ध आपण म्हणू शकतो. भविष्यामध्ये जेव्हा कधी बाबासाहेबांच्या पारमिता पूर्ण होतील किंवा कोणत्याही एखाद्या बोधिसत्व आपल्या पारमिता पूर्ण करेल तेव्हा तो बुद्धच बनतो. आता वर्तमान स्थितीमध्ये जरी तो बोधिसत्व असला तरी भविष्यामध्ये मात्र तो मार्गक्रमण बुद्धत्वाकडे करतो आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की सर्व प्राणी मात्र समान आहेत असे मी मानतो. सर्व प्राणी मात्र का म्हणाले तर भगवान बुद्धांचं तत्व आहे. बुद्ध म्हणतात की आपल्या समान सर्वांना समजा. आपल्या समान सर्वांना समजलं पाहिजे. आपल्या समान जर सर्वांना समजलं तर त्याचाच अर्थ आहे मैत्री. आपल्या समान, जसं की आपल्याला दुखणं येऊ नये असं वाटते, आपल्याला जखम होऊ नये असं वाटते, आपल्याला कोणता आजार होऊ नये दुर्धर असं वाटते, आपल्याला जर जखम झाली यदा कदाचित रक्त निघलं तर ती लवकर बरी झाली पाहिजे असं वाटते, आपण संकटात सापडलो तर लवकर त्यातून बाहेर पडलो पाहिजे असं वाटते, आपल्या मुलीवर, मुलावर, आपल्यावर काही जरी अशी गोष्ट आली असेल नको तशी तर आपल्याला वाटते त्यातून लवकर बाहेर पडलो पाहिजे, चांगले दिवस आपल्या वाट्याला आले पाहिजे, आपलं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. हे जे जे म्हणून काही आपण आपल्याबद्दल विचार करतो तर तसाच विचार इतरांच्या प्रती आपण केला पाहिजे. सर्व प्राणी सुखी होत, सभ्य सता सुखी होंतु, सभ्य होंतुच खेमिन, सभ्य भद्राणी पसंतु मा कंची दुःख मागमा असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. सभ्य सत्ता सुखी होंतु. एका ठिकाणी भगवान बुद्ध म्हणतात मैत्रीच संपूर्ण धम्म आहे. मैत्रीच संपूर्ण धम्म आहे. जर धम्म काय आहे असं म्हणायचं असेल, विचारायचं असेल तर मैत्री म्हणजेच धम्म आहे. बाबासाहेबांनी पण लिहिलं आहे मैत्री म्हणजेच धम्म आहे. मैत्रीशिवाय काहीच नाही आहे. मैत्री जर नसेल तर आपण आपलं शील, पालन, दान, पुण्य, नैष्कर्म्य, प्रज्ञा जे जे म्हणून काही आहे ते निष्फळ ठरेल. मैत्रीशिवाय म्हणून मी मघाशी म्हणालो की 9 पारमिता ज्या आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू त्यात मैत्रीचं स्थान जे आहे ते सर्वोत्तम आहे, सर्वोच्च ठिकाणी आहे. सभ्य सत्ता सुखी होंतु. भगवान बुद्ध म्हणाले सर्व प्राणी, सर्व सत्व, सर्व जीव सुखी झाले पाहिजे. कुणीही पापाचे भागीदार झाले नाही पाहिजे. कुणीही पापाचे भागीदार झाले नाही पाहिजे. सर्व प्राणी क्षमाशील असायला पाहिजे. आपण त्या दिवशी शांती पारमिता पाहिली. सर्व प्राणी क्षमाशील असायला पाहिजे. सर्व प्राण्यांच्या चित्ताची अवस्था क्षमाशीलतेने भरून असलेली असायला पाहिजे. म्हणजे कुणाच्या प्रति वैर कुणाच्याही मनात नसावा, कुणाच्याही प्रति द्वेष आपल्या मनात नसावा किंवा इतरांच्याही मनात नसावा, कोणत्याही प्राण्याच्या मनामध्ये द्वेष नसावा, तिरस्कार नसावा, सुडाची भावना नसावी. मनुष्य प्राणी आहोत आपण. बऱ्याचदा असं होते, भांडण होते, वाद होते, विवाद होते.
आणि आपण सुडाची भावना मनामध्ये बाळगतो बघा. कुणाचं तरी वाईट व्हावं, त्यांचं पण वाईट झालं पाहिजे, त्यांचा खाना खराब झाला पाहिजे, असे काही विचार मनात कधी कधी येतात. असे विचार येतात. पण भगवान बुद्ध म्हणाले की तसा विचार करणे म्हणजे आपण स्वतःलाही दुःखी बनवणे आहे आणि इतरांच्या प्रती सुद्धा दुःखाची भावना निर्माण करणे आहे. आणि त्यामुळे मैत्री ही जी सांगितली आहे ती अमर्याद, मर्याद आणि सर्व दिशांच्या प्रती, दिशांमध्ये असणाऱ्या सर्व प्राणी मात्रांच्या प्रती मैत्री सांगितलेली आहे. नालागिरीचं किती मोठं उदाहरण आहे आपणास माहिती आहे. त्या दिवशी मी थोडासा संदर्भ घेतला त्याचा. नालागिरी गजवरंग अतिमत्त भूतंग दावगी चक्कमसनी वसुधारुणंतम मेतंबुसेक विधिना, असा शब्द आहे. मेतंबुसेक. तर मेतंबुसेक जो आहे तर त्याला मैत्री, मैत्रीच्या बलाने भगवान बुद्धांनी नालागिरीला जिंकलेला आहे. भगवान म्हणाले मनाची ती अवस्था जर आपण तयार केली तर खरं तर 11 प्रकारचे लाभ सांगितलेले आहेत. आपण जे म्हणतो की सिद्धार्थ गौतम जंगलात राहिले तर काय कोणती पॉवर असेल मग त्यांच्यामध्ये? मैत्रीची पॉवर होती त्यांच्यामध्ये. कोणताही हिंस्त्र प्राणी त्यांना काहीच करू शकला नाही. याचाच अर्थ त्यांच्यात मैत्री होती. आणि म्हणून आपण सुद्धा हे जीवन जगत असताना भगवान बुद्धांनी मैत्रीची भावना सदोदित करायला सांगितली आहे. आपल्याकडून चुका होतात, दुसऱ्यांकडून चुका होतात, पण गाठी मारून ठेवू नये असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. त्यालाच तर मैत्रीची भावना म्हटलेलं आहे. बघा तुम्ही कधी कोणी आजारी असेल, काही असेल तर लोक म्हणतात बा थोडं मैत्री करा, आशीर्वाद द्या, मंगल मैत्री द्या आम्हाला. इतर लोक हिंदी भाषिक म्हणतात दुआ करो. हा दुआ जो शब्द आहे, आशीर्वाद जो शब्द आहे, शुभाशीष जो शब्द आहे, तोच तर मैत्रीचा शब्द आहे, नाही का? आणि म्हणून आपण मैत्रीला समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मैत्रीचे जे 11 लाभ आहेत तर खुदक निकाय जो आहे त्याच्यात पटिसंभिदा मग्ग आहे. त्याच्यात मेत्ता सुत्त, मेत्ता कथा हे प्रकरण आलेलं आहे. जसं करणीय मेत्त पण सुत्त आहे, मेत्ता भावना पण आहे आणि मेत्ता कथा पण आहे. मी मघाशी जे म्हणालो की विविध ठिकाणी भगवंतांनी त्याचा संदर्भ सांगितलेला आहे. तर मैत्री जर आपल्या चित्तात असेल, तुम्ही शिबिराला जर गेलात तर शेवटच्या दिवशी मंगल मैत्री होते आणि मंगल मैत्रीच्या दिवशी सर्वांच्या प्रती मंगल मैत्री करायला सांगतात. दुश्मन का असेना, शेजारी का असेना, आपल्याबद्दल वाईट भाव निर्माण करणारा का असेना, त्यांच्याही प्रती मैत्री करावी असं भगवंताने सांगितलेलं आहे. जसं मी तुम्हाला 22 प्रतिज्ञेमध्ये सांगितलं की सर्व प्राणी मात्र समान आहेत. त्याचबरोबर बाबासाहेबांनी अजून एक प्रतिज्ञा दिलेली आहे की मी सर्व प्राणी मात्रांचं लालन पालन करेल. सर्व प्राणी मात्रांचं. बघा तुम्ही सगळे प्राणी तुम्ही मारत असाल तर ते असं ते अंग चोरून घेतात, म्हणजे घाबरतात ना. सर्व प्राणी घाबरतात, आपणही घाबरतो, प्राणीही घाबरतात. एखाद्या बैलाला जेव्हा चाबूक मारल्या जातो किंवा काठीने मारल्या जातं ते असं अंग चोरून घेतं, त्याला बांधलेलं असतं. किंवा मोकळा असेल ते तर तो धावतो आपल्या जवळून. कुत्र्याचं पण तसंच आहे, सगळ्या प्राण्यांचं तसं आहे. कासवाला जर तुम्ही पकडलं तर कासव आपले पूर्ण हातपाय जे आहेत, डोकं आहे ते आतमध्ये खेचून घेते. भीती सर्वांना आहे भगवान बुद्ध. साप बघा, विंचू बघा, कोणताही प्राणी पहा, फक्त त्याच्या वाटेला गेला आणि जेव्हा त्याला वाटतं की आता आक्रमण होणार आहे मग तो आक्रमक बनतो आणि आपल्यावरती जीव वाचविण्याच्या हेतूने हल्ला चढवतो. विनाकारण हल्ला चढवत नाही. बहुतेक प्राणी विनाकारण हल्ला चढवत नाही, काही अपवाद वगळता. तुमच्या माहितीसाठी सिंह, वाघ हे हिंस्र प्राणी जे आहेत यांची सुद्धा एक विशेषता आहे की जेव्हा सिंहाचं पोट भरलेलं असतं, जेव्हा वाघाचं पोट भरलेलं असते आणि जवळून जरी हरिण गेलं तर ते तिच्याकडे पाहतही नाही. ही सिंहाची आणि वाघाची किंवा काही हिंस्र प्राणी असतील त्यांची विशेषता आहे. माणसाची अशी आहे का विशेषता? माणसाची अशी विशेषता नाही आहे. आत्ताच जेवून पोट भर आलो म्हणतात, मी म्हणतात असे, आत्ताच हातावर पाणी टाकून आलो म्हणतात. आणि आवडीचं काय दिलं ठीक आहे म्हणतात, तुमचा फार आग्रह आहे
तर थोडंसं खातो म्हणतात. प्राणी नाही करत असं. माणूस रात्री पण खातो, सकाळी खाईल, पुन्हा थोड्या वेळानं खाईल, दुपारी खाईल, तिपारी खाईल, रात्री खाईल. रात्रीचे 12 वाजले तरी म्हणते भूक लागले. बाहेर कुठून आलं तर रात्रीचे 2 वाजताही जेवते माणूस. माणसासारखा प्राणी या जगात नाही. प्राण्यांचं असं होत नाही. पक्षी एकदा संध्याकाळी घरट्यात गेले की तुम्ही पहा ते पुन्हा बाहेर निघत नाहीत खाण्यासाठी. निघतात का? नाही निघत. ती त्यांची विशेषता आहे. म्हणून पक्षी तंदुरुस्त असतात, उडतात इकडे तिकडे, मस्तपैकी धावतात, पळतात, काही खातात. वानर बिनर जो आहे तो काही खातो, तंदुरुस्त आरोग्य राहते. आपलं गणित वेगळं आहे. त्याच्यात मनासारखं असेल तर पोट भरते आपलं, मनासारखं नसेल तर पोट नाही भरत आपलं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या भगवंताने सांगितलेल्या आहेत, ह्या वेगवेगळ्या जरी असल्या तरी याच्यामध्ये मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये एकमेकांबद्दल भीती आहे आणि नंतर वैर पण आहे. तर भगवंताने मेत्तसुत्तामध्ये, मेत्तकथेमध्ये सांगितलं आहे की कोणत्याही प्राण्याच्या प्रती आपल्या मनामध्ये मेत्ता भावनाच असावी, द्वेष नसावा. भगवान बुद्धांनी मिलिंद प्रश्न नावाच्या ग्रंथामध्ये हा संदर्भ आहे. मी आपणास जे आता 11 लाभ सांगणार आहे मैत्रीचे, तर मिलिंद प्रश्न नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये लाभ सांगितले. त्यातला पहिला लाभ तर असा आहे की ज्यांच्या कुणाच्या चित्तामध्ये मैत्रीचा भाव जास्त काळापर्यंत असेल तर त्यांना सुखाने झोप लागते, असे बुद्ध म्हणाले. आता विचार करा, भगवंताची वाणी तुमच्या समोर आहे. ज्यांच्या चित्तात सर्व प्राणी मात्रांच्या प्रती किंवा मर्यादित असेल, अमर्यादित असेल किंवा सर्व दिशांच्या प्रती असेल, परंतु ज्यांच्या चित्तात मैत्री भाव आहे ते सुखाने झोपू शकतात. संध्याकाळ झाली, रात्र झाली की सुखाने झोप लागते. नाही तर गोळ्या घ्याव्या लागतात. मग विचार करा, गोळ्या घ्याव्या लागत असतील तर मन बेचैन आहे, मन एकाग्र नाही, मन संयमी नाही आणि मनात कोणाच्याच प्रती मैत्री नाही. कायम द्वेषाचा भाव ज्यांच्या मनात असतो त्यांना सुखाने झोप लागत नाही. काल सांगितल्यानुसार डचकून उठतील, मध्येच उठतील आणि मग म्हणतील एकदा जाग आली की मला झोपच येत नाही. लय लोकांचे प्रॉब्लेम, मी त्या दिवशी म्हणालो तुम्हाला, लय लोकांचे प्रॉब्लेम. तर हा पहिला लाभ आहे, लक्षात ठेवा तुम्ही. हा अत्यंत महत्त्वाचा लाभ आहे की मनुष्य मैत्री भावना जर करीत असेल तर सुखाने झोपू शकतो. दुसरा लाभ सांगितला भगवंताने की ज्यांच्या मनामध्ये मैत्री भाव असेल ते झोपेतून उठताना सुखपूर्वक उठतात. म्हणजे सकाळी जाग आल्यावर अजून 5 मिनिटं झोपू दे असं म्हणत नाही. मला काय काम आहे, काहीच तर काम नाही आणि मग झोपू दे असं म्हणू शकत नाही. सुखपूर्वक उठतात. सकाळी फ्रेश माइंड ज्याला म्हणतो ना आपण, फ्रेश माइंडने उठणे, असं सुखपूर्वक उठतात. आणि आता मी जे म्हणालो की मैत्री भावना आपल्या चित्तात असेल तर वाईट स्वप्न पडत नाहीत. बुद्धाची वाणी आहे, हे तुम्ही अनुभवू शकता. हे अनुभवाचे आहेत. मैत्रीचा जो विषय आहे तो अनुभवाचा आहे. खरं तर हे आपण थिअरी घेत आहोत, पण मैत्रीचा विषय हा अनुभवाचा आहे. अनुभूतीच्या जोरावरती जेव्हा ध्यान साधना करू, ध्यान साधना केल्याशिवाय, मनाला एकाग्र केल्याशिवाय मैत्री करू शकत नाही. हे पण खरं आहे. असं आपण डोळे उघडे ठेवून म्हणालो सर्व प्राणी सुखी हो, सर्वांचं भलं हो, सर्वांचं कल्याण हो, तर ना कोणाचं भलं होते ना कोणाचं काय. मनाची एकाग्रता साधल्याशिवाय, आपलं मन निर्मळ असल्याशिवाय, अंतर मनातून भाव निघाल्याशिवाय ना आपल्या मैत्रीचा स्वतःला लाभ होईल ना इतरांना. त्यासाठी मनाची शांती, मनाचा संयम, मनाची एकाग्रता अर्थात ध्यान साधना अत्यंत आवश्यक आहे. तर तिसरा लाभ कोणता सांगितला भगवंताने? वाईट स्वप्न पडत नाहीत. लाखभर लोकांना जर असं बसवलं आणि हा प्रश्न विचारला
की स्वप्न कुणा कुणाला पडतात रात्री झोपल्यावर, तर त्यातल्या 99% लोकांच्या हातावर होऊ शकतात. फार कमी लोक असे असतात की स्वप्न पडत नाही. पण स्वप्न म्हणजे कोणते, तर वाईटच नाही तर कोणतेही स्वप्न, ज्या ज्या कल्पना करत असतो आपण, एखाद्या विषयाबद्दल जेव्हा जास्त विचार करतो, एखादा विषय जास्त छेडतो, तर ते स्वप्नात येते आपल्या. म्हणजे याचा काही असा वाईट अर्थ नाही काढला. स्वप्न वेगवेगळ्या प्रकारचे सांगितलेत, पण भगवंताने सांगितलं की वाईट स्वप्न. तर वाईट कोणते स्वप्न? घाबरण्याचे, नाही का, कोणीतरी मागे लागलंय आपल्या, कोणी कोणी म्हणते बा रात्री कोणीतरी आलं. लय लोक सांगतात, स्वप्नाचे प्रकार सांगतात. हो, असं होत असेल तुमच्याबरोबर, कधी घडलं असेल असं. अनोळखी ठिकाणी एखाद्या झोपलो आपण, जिथं डाऊट निर्माण झाला आणि समजा लागली झोप आपल्याला, तर अनोळखी ठिकाणी स्वप्न पडतात. तुम्हाला मी सांगतो, स्वप्न पडणं हे नॅचरल आहे. कारण मन जे आहे आपलं ते झोपलेलं नसते. आपण शरीर झोपते, मन नाही झोपत आपलं, असा त्याचा अर्थ आहे. मन थोडी झोपते. पण लहानपणापासून जर आपण रिव्हर्समध्ये माइंड नेलं, तर बघा तुम्हाला प्रत्येकाचा तो अनुभव आहे स्वप्नांचा. कोणतंही स्वप्न पडू शकते. कधी जागा बदलली की स्वप्न पडतात बघा. कधी कधी जागा बदलल्या, काही लोकांना जागा बदलली की झोप येत नाही, जागा बदलली की स्वप्न पडतात. हे होतं, नॅचरली आहे. कारण तरंग जे असतात, आपण ज्या रूममध्ये रोज झोपतो, जिथे जास्त वेळ आपण राहतो, वास्तव्य करतो, तिथचे आपल्या तरंगाशी संबंधित तरंग आपले तरंग आहे. पण एखाद्या नवक्या ठिकाणी जेव्हा आपण जातो आणि तिथे जर कधी ध्यान केलं नाही, मैत्री केली नाही, तर तिथे असलेले जे तरंग असतात ते मैत्रीचेच असतील. हे कशावरून? तिथे त्या दिवशी मी परवाला सांगितलं की इथे असंख्य प्राणी राहिलेले आहेत. आपण नवीन घर बनवतो, तिथे असंख्य प्राणी राहिलेले असतात. आपण नवख्या ठिकाणी एखाद्या झाडाखाली जाऊ, एखाद्या शेतात जाऊ, असंख्य प्राणी तिथे राहिलेले असतात. माणसं पण, नको नको ते सगळे जीव. मग त्या सगळ्यांची जी फ्रिक्वेन्सी आहे, माइंड फ्रिक्वेन्सी, तिथे काम केलेली असते. सॅटेलाइट जसं खेचते, रेंज असते ना त्याची. सब्बे सत्ता सुखी होंतु, सब्बे पाना सुखी होंतु, सब्बे मनुसा सुखी होंतु, सब्बे अमनुसा सुखी होंतु, सब्बे देवा सुखी होंतु, सब्बे आर्या सुखी होंतु, सब्बे अनार्या सुखी होंतु. सर्वांच्या प्रती, सर्व जीवसत्वांच्या प्रती. तर मग हा तिसरा जो प्रकार आहे भगवंताने सांगितलेला, की त्यांना वाईट स्वप्न पडत नाही. तिसरा लाभ. चौथा लाभ जो आहे, सर्व मनुष्यांना मैत्री करणारे लोक प्रिय असतात. आता बाबासाहेबाबद्दल अपवाद वगळता कुणाला तरी बाबासाहेबाबद्दल द्वेष वाटेल का मनामध्ये? अपवाद वगळता जे सुज्ञ माणसं आहेत, त्यांच्या कोणाच्या तरी चित्तात बाबासाहेबाबद्दल द्वेषाची भावना उत्पन्न होईल का? भगवान बुद्धांच्या प्रती कोणाच्या तरी मनामध्ये द्वेषाची भावना उत्पन्न होईल का? वाईट भाव उत्पन्न होईल का? किंवा एखादा सिलवान व्यक्ती आहे, गुणवान व्यक्ती आहे, सुसंस्कारी व्यक्ती आहे, इतरांचा विचार करणारा आहे, इतरांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा आहे, इतरांची मनं ओळखणारा व्यक्ती आहे, अशा व्यक्तीच्या प्रती तरी कुणाच्या मनामध्ये वाईट भाव निर्माण होईल का? असे लोक सर्वांना आपले वाटतात, प्रिय वाटतात. हे भगवंतांनी सांगितलंय. म्हणून तर भगवान बुद्ध जेव्हा तिथे राहत होते अनेक नगरांमध्ये, तेव्हा तेव्हा सर्व लोकांना भगवान प्रिय वाटायचे. सर्व लोकांना. हालाकी त्याही वेळेस चातुर्वर्ण्य होतं, पण सर्वच लोक भगवंताचा द्वेष करणारे नव्हते. प्रत्येक ठिकाणी लोक भगवंताला प्रेम करायचे, जे प्रिय समजायचे. कारण त्यांचं वर्तन, त्यांचा स्वभाव, त्यांची वाणी, त्यांचं चालणं, त्यांचं बसणं, त्यांचं उठणं, संयमशील वागणं, ह्या सगळ्या गोष्टी माणसांना मोहित करत असतात. बघा तुम्हाला एखादी मुलगी, एखादी स्त्री, एखादा पुरुष, एखादा मुलगा किंवा कोणीतरी एखादा व्यक्ती आपल्याला बघा असा आवडतो त्यांच्या चांगल्या गुणाने. बघा तुम्ही कुणाचा तरी विचार करा. तुम्हाला काही लोक आवडतात आपल्याला, काही लोक आवडत नाही. बरोबर की नाही? काही लोक आवडत नाहीत आपल्याला, ते कसेही असो भलेही, पण काही लोक आवडत नाहीत आणि काही लोक प्रिय वाटतात आपल्याला. काही लोकांचा सहवास हवासा वाटतो आपल्याला. काही लोकांबरोबर आपल्याला वाटते बा यांच्याबरोबर राहिलो तर किती चांगलं होईल, हे जर आपल्याला बोलले तर किती चांगलं होईल, हे जर आपल्याला आपल्या घरी आले तर किती चांगलं होईल, असं वाटतं. बघा, हे असं वाटणं जे आहे, ज्यांच्याबद्दल असं वाटतं
तर म्हणून हा चौथा जो लाभ आहे तो सर्व मनुष्यांना प्रिय होतात. पाचवा लाभ सांगितला बघा, अमनुष्यांना देखील प्रिय होतात. देवता त्यांचे रक्षण करतात. आता देवता पुन्हा जो शब्द आला तर देवता हे बुद्ध धम्मामध्ये जी कॉन्सेप्ट आलेली आहे, देवता बाबासाहेबांनी बौद्ध पूजा पाठ नावाचं पुस्तक जे काढलं होतं, बौद्ध पूजा पाठ नावाचं, श्रीलंकेच्या एका व्यक्तीकडून रेकॉर्ड करून आणले होते काही सुत्त वंदना वगैरे, आणि नंतर बाबासाहेबांनी स्वतःच्या अक्षरांमध्ये ते लिहून नंतर बौद्ध पूजा पाठ नावाचं पुस्तक छापलेलं आहे, आपणास ठाऊक असेल तर. त्यामध्ये सुद्धा महामंगल सूक्त आहे. आणि मी परवाला म्हणालो की बौद्ध विवाह पद्धतीमध्ये महामंगल सूक्ताचे पठण केले जावे असं सुद्धा बाबासाहेबांनी अपेक्षा बोलून दाखवली आहे. तर हे महामंगल सूक्त मी कालच जी गाथा म्हणालो त्यातील कुणाला उद्देश म्हणजे कुणाच्या विनंतीवरून भगवंताने उपदेश केलेला आहे? देवतांच्या. स्पष्ट लिहिलं आहे ते, स्पष्ट लिहि एवं मे सुतं एकं समयं भगवा सावत्तीय विहरती जेतवने अनाथ पिंडिक सारामे अत्तकोयन तला देवता अभिकंताय रती अभिकंत वन्ना केवल कप्पंग जेतवनं उभासेत्वा असं म्हटलेलं आहे. म्हणजे देवता जेतवनाला प्रकाशित करून तिथे येतो आणि भगवंताला विनंती करतो की देवांच्या आणि मनुष्यांच्या हित सुखासाठी अनेक वर्षांपर्यंत विचार केला गेला, भगवान आम्हा देवांसाठी आणि मनुष्यांसाठी मंगल कशात आहे ह्याचा उपदेश करावा. सेपरेटली आपण त्याच्यावरती एक दिवस प्रवचन घेणार आहोत. मी मागेच सांगितलं तुम्हाला पुनर्भव जो आहे त्याच्यावरही, कर्म सिद्धांत जी कॉन्सेप्ट आहे बुद्ध धम्मातली त्याच्यावरही, आणि देवता त्याच्यावरही आपण एक दिवस उपदेश घेणार आहोत एक एक. आता सध्या हे कख गगन शिकणं सुरू आहे असं समजा, नाही तर तुम्ही फार विद्वान असाल ज्ञानी असाल तर तुम्हाला मग मनातल्या मनात वाटेल गड्या हे बरोबर नाही आणि ते बरोबर नाही, तर असं वाटणं साहजिकच आहे. म्हणून मी तुम्हाला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सांगितलं की हे कन्फ्युजनवाले जे काही प्रकरण आहेत तर ते नंतर घेऊ. अगोदर चालायला तर शिकू, अगोदर उठायला तर शिकू, क का की की ग ग गगन म्हणायला तर शिकू. हे म्हणायचं सोडलंय, पहिलीच जायचं सोडलं आणि MPSCचा अभ्यास करतो म्हणे. अरे बाबा तू करशील MPSCचा अभ्यास UPSCचा अभ्यास, हे बाकीच्यांचं काय? सांगण्याचं तात्पर्य माझं समजून घ्या की एकदाच नाही, बाळ लहान आहे आता 6 महिन्याचं झालंय आणि आणारे मार्केटमध्ये जाऊन काहीतरी आणि खाऊ घाला त्याला, जमते का? असं जमत नाही. बुद्ध धम्म शिकण्यासाठीच्या सुद्धा पायऱ्या आहेत. मी त्या दिवशी तुम्हाला म्हणालो की भगवान बुद्ध अगोदर दान कथा शिकवायचे, नंतर सील कथा शिकवायचे आणि नंतर मग समाधी प्रज्ञा. अगोदर प्रज्ञा समाधी शिकवायचे नाही, म्हणजे लोकांना नादाला लावायचे. माझ्या शब्दानुसार लोकांना नादी लावायचे. लोक नादी लावणं म्हणजे भगवान बुद्ध श्रद्धावान बनवायचे, लोकांना तयार करायचे. जसं शाळेमध्ये अगोदर काही लिही वाच न वाच, पण चला बाळा शाळेत चला, शाळेत जाऊन बसा. काय शिकवलं त्याला म्हणता का तुम्ही? की त्याला म्हणता का तुम्ही काय काय शिकवलं म्हणून दाखव बरं तू? तर तसा विषय नाही आहे. म्हणून तुम्हाला मी सांगतोय की हे जे प्रकरण आहेत किंवा हे जे विषय आहेत आपण घेणार आहोत, परंतु मनाची मानसिक अवस्था बुद्ध धम्मामध्ये जेव्हा स्थिर होईल, श्रद्धा विकसित होईल आपली जेव्हा, तेव्हा त्या गोष्टी आपण शिकू शकतो. जर श्रद्धाच नाही तर बुद्ध धम्मावर विश्वास नाही ठेवू शकत. मग बुद्ध तत्वावर विश्वास नाही ठेवू शकत. श्रद्धेचा अर्थच तो आहे. श्रद्धा म्हणजे विश्वास, आणि विश्वास निर्माण झाला की महत्वाकांक्षा निर्माण होते. श्रद्धा निर्माण झाली, विश्वास निर्माण झाला की प्रसन्नता निर्माण होते. तर देवता त्याचे रक्षण करतात असं त्याचं विस्ताराने सांगितलं. 7वा जो लाभ आहे तो लाभ आहे अग्नी, विष आणि शस्त्र याने त्याचा मृत्यू होऊ शकत नाही. आता किती गंभीर आहे ही गोष्ट. आता आपल्याला गंभीर वाटते कारण आपण मैत्रीत प्रतिष्ठित झालेलो नाही आहोत. आपल्या चित्तात राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मत्सर आहे. आता हे अनुभूतीची गोष्ट आहे. जेव्हा आपण अर्हत होऊ तेव्हा या गोष्टीवर विश्वास ठेवू शकतो. नाहीतर ती मन आहे बाप दाखव, नाही तर असं कसं होईल? काही गोष्टी अशा आहेत
की त्या ठराविक लेवलपर्यंत मनाची अवस्था आपली जेव्हा पोहोचेल तेव्हा तो अनुभव, जसं पुब्बानुसती, परचित्त ज्ञान, हे जे सांगितलं तुम्हाला 6 अभिज्ञा, तर अरहत पदाला जेव्हा पोहोचू तेव्हा आपली आई कोणत्या जन्मात कोण होती, वडील कोण होते, कुठे कुठे जन्म झाला, कोणकोणते कर्म केले, कोणती पारमिता पूर्ण केली, ह्या सगळ्या गोष्टीची उकल तेव्हा होईल. आता इथेच बसून आपल्याला समजेल कसं? हा विषय जो आहे जरा जड आहे पचवण्यासाठी, समजून घेण्यासाठी, परंतु भगवंताची वाणी आहे आणि याची आपण पुढे उकल करणारही आहोत. परंतु भगवंताचं वचन आहे. तुम्ही बघा, त्याचं उदाहरण म्हणून मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगेल की भगवान जसे जंगलात राहत होते, जंगलात राहत असताना भगवान बुद्ध, आता जर एखादा माणूस जंगलात गेला तर आता बघा कुठेतरी भारताच्या जवळपास एक कोणता एरिया आहे म्हणतात, तिथं माणसंच आहेत पण हिंस्त्र माणसं आहेत. त्यांच्या एरियात इकडच्या माणसांना येऊ देत नाहीत, ते जंगली माणसं आहेत म्हणतात. जंगली माणसं, त्यांच्यापर्यंत या सुविधा पोहोचल्याही नाही, त्यांनी त्या घेतल्याही नाही, जंगलातच राहतात. ते अगोदरचं जे जीवन आहे तेच ते जगतात. माणूस इकडचा कोणी गेला संशोधन करण्यासाठी जाओ का ते अजून कोणत्या कारणासाठी जाओ की त्याला ते मारून टाकतात. आलं लक्षामध्ये? तर भगवंताच्या काळातही अशी माणसं असतील माणसांना मारणारी. तेवढ्या मोठ्या जंगलामध्ये आता जे मी म्हणालो प्राणी पण असतील. तर जर मेत्ता भावनेमध्ये आपण परिपूर्ण असेल, ना विषाचा दुष्परिणाम आपल्याला होऊ शकतो, ना शस्त्राचा, ना अग्नीचा. आता शस्त्राच्या संदर्भात एक उदाहरण आहे बौद्ध साहित्यात, महामोग्गलायन भंतेंचं. तुम्ही ऐकलं असेल. रिद्धी सिद्धी ज्याला म्हणतात, तरी ध्यानातून पुढे जाऊन आपल्याला ती प्राप्त होते. तर मी नेहमी आपल्या लोकांना सांगतो की ज्यांच्या मनात कन्फ्युजन जास्त असते की बा हे हिंदूंचं आहे असं ज्यांना वाटते, त्यांना नेहमी मी सांगतो की बुद्ध धम्म जो आहे तो 2600 वर्षांपूर्वीचा आहे. बौद्ध संस्कृती जी आहे ही 2600 वर्षांपूर्वीची आहे. आणि ही जी संस्कृती आपल्या अवतीभोवती आपल्याला दिसते तर ही आत्ताची आहे, 12व्या शतकानंतरची. तर त्यामुळे आपलं कन्फ्युजन होते. आपल्याला वाटतं ते त्यांचं आहे की काय. बोधी वृक्षाला वेढा मारला तर वाटते बापा हे त्यांचंच घेतलं आपण. पाया पडलं की वाटते, एक माणूस काल फेसबुकवर लिहिलं त्यानं, बुद्ध धम्मात पाया पडणं वगैरे काही नाही म्हणे. म्हटलं पाया पडणं नाही, आणि भगवंताला लोक अभिवादन करायचे आणि प्रदक्षिणा घालायचे, ते काय होतं? अनेक सुत्तात असा संदर्भ आहे. मग काय काय नाकाराल तुम्ही? असं जर म्हणाल तर नाकाराल काय काय? सगळं बौद्ध साहित्यच नाकाराल का तुम्ही? त्रिपिटकच नाकाराल का? म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला पटत नाही किंवा आपल्याला अयोग्य वाटते याचा अर्थ असा नाही लावला पाहिजे की ती चुकीची आहे. तर मैत्री भावनेच्या संदर्भामध्ये सुद्धा तसंच आहे. महामोग्गलायन भंतेजी रिद्धिसिद्धी प्राप्त होते म्हणजे एका ठिकाणी असताना असंख्य ठिकाणी सुद्धा ते प्रकट होऊन लोकांना उपदेश करायचे. महामोग्गलायनामध्ये रिद्धी होती, ती रिद्धिसिद्धी होती. तर त्यांना या तीर्थंकर लोकांनी मारण्याचा प्रयत्न केला होता. कारण त्या काळातले जे भिक्खू होते, जे अग्रश्रावक होते किंवा जे पॉवरफुल होते, त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त होत्या त्यांना. तर त्यांच्यामुळे बुद्ध धम्माचा खूप जलद गतीने प्रचार होत होता. आणि मग हे जे काही त्या काळातले लोक होते, इतर संप्रदायाला किंवा तत्वांना मानणारे, त्यांच्या मनात जलशी निर्माण व्हायची. मग भगवंताच्या बाबतीत तुम्हाला जे काल 2-3 कथा सांगितल्या, सुंदरीची, त्या महिलेची, तर तसं काही ना काही ते क्लृप्त्या अवलंबायचे. मग महामोग्गलायन भंतेजींना सुद्धा मारण्यासाठीचा असा प्रयत्न अनेकदा झालेला आहे. अश्विन अमावस्येला म्हणतात त्यांचं परिनिर्वाण झालं. तर महामोग्गलायन भंतेजींनी एका जन्मामध्ये आईचा खून केला होता असं सांगितलेलं आहे. कारण 10 महापाप सांगितले भगवंताने, त्यापैकी आई वडिलांचा खून करणे किंवा वारंवार आई वडिलांच्या डोळ्यांमध्ये आपल्यामुळे अश्रू येणे ते महापापात बसतं येईल. अर्हताचा रक्त काढणे, भगवान बुद्धाचं रक्त काढणे, संघाला गालबोट लावणे किंवा संघ फोडणे किंवा संघाला दूषण लावणे, ह्या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या 10 अकुशल कर्म सांगितले, महापाप त्याला म्हटलेलं आहे.
तर मी हे यासाठी म्हणून सांगतो की मग आई वडिलांच्या संदर्भात कर्म घडलं होतं महामोगल्यांकडून, आणि त्या कर्माचं फळ म्हणून त्यांना लोकांकडून शस्त्राने मरावं लागणार होतं. तर मग ते असं होत होतं आणि ते अंतर्धान पावत होते जेव्हा मारताना. मग भगवंताकडे जेव्हा ते गेले, भगवंताला त्यांनी सांगितलं, भगवान असं असं होत आहे. तेव्हा भगवंताने सांगितलं की तुमचं परिनिर्वाण आता जवळ आलेलं आहे, हे तुमचं असं असं कर्म आहे आणि तुमच्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही, ना तुम्हाला त्रास होईल ना दुखेल ना काय, पण ते तुमच्या कर्माचं फळ आहे आणि ते भोगल्याशिवाय मुक्ती नाही. म्हणजे बघा, आपण परिनिर्वाणाला जरी गेलो, निर्वाण प्राप्तीकडे जरी आपण गेलो, दुःखमुक्तीकडे, तरी भगवंतानं सांगितलं की कर्म भोगल्याशिवाय मुक्ती होऊ शकत नाही. म्हणजे आपण आता जाऊ गेलो उरुविलेच्या जंगलात आणि जाऊन बसलो समजा ध्यानाला, मी आता याच जन्मात बुद्ध बनतो, तर कल्पना करून पहा, बनू शकेल का आपण? इथंच 15 मिनिटं बसता येईना आपल्याला, 6 वर्ष लगे, आणि एवढं कुठं असते का बुद्धत्व प्राप्तीसाठी, असं म्हणावं लागेल आपल्याला. तिथे गेल्या पात्रता पूर्ण कराव्या लागतील ना, टर्म्स आणि कंडिशन्स आहेत ना, नियम आहेत, अटी आहेत. त्याच्यासाठी उगीच प्राप्त होईल का? एवढं मोठं संबोधित ज्ञान प्राप्त करण्यासाठी भगवान म्हणाले, असंख्य जन्मांमधून मी इथपर्यंत आलो आहे आणि प्रत्येक जन्मात पारमिता पूर्ण करत आलो आहे, आणि म्हणून मला बुद्धत्व प्राप्ती झाली. आणि म्हणून त्या महामोगलांवरती सुद्धा शस्त्राचा, म्हणून तो संदर्भ दिला मी की शस्त्राने सुद्धा, मैत्री असेल तर शस्त्राने सुद्धा मरू शकत नाही, किंवा शस्त्राचा जो होणारा त्रास आहे तो होऊ शकत नाही असं सांगितलं आहे. तर सर्वसामान्य एवढी मैत्री करू शकत नाही, पण आपण कुत्र्यावर मांजरावर जेवढी मैत्री करू शकतो तेवढी माणसांवर जर केली तरी त्याचा लाभ होतो की नाही हे आपल्याला समजेल. जेवढी कुत्र्यावर मांजरावर आपण मैत्री करतात, जे कुत्रे मांजरे पाळतात तर त्याच्यावर मैत्री करतात ना, करतात लोक. म्हणून उदाहरण देतो तुम्हाला, म्हणजे ते असं असं वाटून घेऊ नका, ते खरोखरच कुत्र रात्रीला 2-3 वाजता जरी गेलो तरी ओळखते ना. तर मैत्री त्याच्याबरोबर अटॅचमेंट आहे ना, आपल्या मनाची अटॅचमेंट आहे त्याच्याबरोबर, माइंडची, माइंड बरोबर अटॅचमेंट असणे, त्याला पण मैत्रीच म्हणतात. आणि म्हणून मग जर माणसांवर मैत्री करत गेलो अंतर्मनातून, बोलण्याची नाही, हे गोड बोलणं स्नेह करणं ही मैत्री नाही, हा स्नेह झाला. अंतर्मनातून मैत्री जेव्हा होते तेव्हा भगवान म्हणाले, ना अग्नी ना विष ना शस्त्र त्यांना मारू शकत नाही. 8वा लाभ सांगितला भगवंताने. 8व्या लाभामध्ये म्हणतात, ध्यानाला जर मैत्री करणारे लोक ध्यानाला जर बसले तर मैत्री करणारे वारंवार ध्यानाला बसू शकतात, पण जर मैत्रीचं चित्त आपलं असेल आणि आपण ध्यानी असेल तर लगेच आपलं चित्त समाधीस्थ होते. म्हणजे मनाची एकाग्रता लगेच आपल्याला प्राप्त होते, लगेच संवेदना आपल्याला जाणवतात, लगेच संवेदना, सुखद दुःखद असुखद असुखद ज्या काही संवेदना उत्पन्न होणाऱ्या आहेत आपल्या शरीरावर, त्या लगेच आपल्याला अनुभूतीच्या जोरावरती जाणवतात. तर ह्या एक लाभ सांगितला भगवंताने की मैत्रीचा भाव मनात असेल तर लगेच समाधीमध्ये आपलं चित्त लागू शकते. तर याचा विचार करा तुम्ही की ज्यांना ध्यान करावं वाटत नाही, याचं उलट असं आहे की ज्यांना ध्यान करावं वाटत नाही, ज्यांचा ध्यानावर विश्वास नाही, ज्यांना डोळे बंद करावं वाटत नाही जास्त वेळ, ज्यांना तोंड जास्त वेळ बंद करावं वाटत नाही, करू शकत नाहीत, किंवा ज्यांना स्तब्ध बसता येत नाही जास्त वेळ, त्यांच्यात मैत्रीचा अभाव असतो असा त्याचा अर्थ आहे. मी तुम्ही कोणी असो. मग त्यानंतर 9वा जो लाभ सांगितला, 9वा, त्यांचा चेहरा खुलून दिसतो. जे मैत्रीवान असतात किंवा ज्यांच्या चित्तात मैत्री असते अंतर्मनात, जे इथं असते ते इथे प्रकट होते. हा आरसा आहे आपला. तुम्ही आरशामध्ये चेहरा पाहत असाल तर फोटोपुरता हसणं वेगळं, स्माईल फोटोपुरती वेगळी, आणि कोणी भेटलं की स्माईल करणं, कोणी भेटो, काही पाहिल्यानंतर चेहऱ्यावर आपल्या स्मित हास्य येणं, तर तो मैत्रीचा परिणाम असतो.
मैत्रीचा परिणाम, सदैव प्रसन्न चित्त आणि स्माईल चेहऱ्यावर. कोणी असो, सकाळी उठल्याबरोबर स्माईल, दुपारी पहा स्माईल, संध्याकाळी पहा स्माईल, रात्री झोपताना बघा स्माईल. म्हणजे असं स्मित हास्य ज्यांच्या चेहऱ्यावर आहे, तर भगवान बुद्ध म्हणतात तो मैत्रीचा परिणाम आहे. भगवंताची चर्या त्याचं वर्णन केलेलं आहे. लोक पाहिले की हात जोडत होते ना, उगीच जोडत असतील का? ती चर्या होती, बुद्धचर्या होती, वेगवेगळ्या प्रकारची चर्या. बाबासाहेबांचा पण चेहरा पहा तुम्ही. जेव्हा त्यांचं बाबासाहेब गतप्राण झाले तेव्हा असं म्हणतात की चर्या जी होती, चेहरा जो होता, असं वाटत होतं की झोपलेले आहे. आपला झोपलेला चेहरा द्वेषाचा असतो आणि काही काही लोकांचा मेल्यावर चेहरा प्रसन्न असतो. बघा, असतो असं नाही, याच्यामध्ये बुद्धाची वाणी आहे. तर म्हणून मी नेहमी सांगतो, पेट्रोल जळत नाही, त्याच्यासाठी लय ताकद लागत नाही ना, काहीच नाही. चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवायचं. हो अहो, चेहरा लय चांगला दिसते तुम्हाला मी सांगतो. जरी आपल्या कर्मानुसार नाक डोळे आपल्याला कसे भेटले असतील समजा, ओबड धोबड समजा, तर चेहऱ्यावर हास्य ठेवायला का पेट्रोल लागते, का पैसे लागतात, की काय लागते? कोणी भेटले की हसून जैविक म्हणा, कोणी भेटले की विचारपूस करावा, तब्येत बरी आहे का, असं आहे का, तसं आहे का. नाही तर ते नेहमी सांगतो मी तशी ताठरच भूमिका. असे डोळे करू करू बोलतात की नाही मला, बोलतात की नाही मला, विचारतात की नाही मला, खुर्ची देतात की नाही मला, बसा म्हणतात की नाही मला, उठा म्हणतात की नाही मला. ती मैत्रीचा तो भाव नाही आहे, मैत्रीचं ते चित्त नाही आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की ज्यांच्या चित्तात मैत्रीचा भाव असतो त्यांचा चेहरा सदैव खुलून दिसतो, प्रसन्न दिसतो. प्रमाण पण त्याच्यात कमी जास्त असू शकते. 10वा लाभ जो आहे तो सांगितला भगवंतानं की बेशुद्ध अवस्थेत मरत नाही. कोणती बेशुद्ध अवस्था असते आत्ताच्या जमान्यात किंवा वर्तमान स्थितीमध्ये जर आपण पाहिली, तर ज्यांचा कोमात असताना मृत्यू होतो, ते कोणी असो, तर भगवान बुद्ध म्हणाले की ज्यांच्या चित्तात मैत्री आहे त्यांचा बेशुद्ध अवस्थेत त्यांना मृत्यू येत नाही. सजग राहून, होशमध्ये राहून, प्रसन्न चित्ताने ते मृत्यूला प्राप्त करत असतात. प्रसन्न चित्ताने, बेहोशीमध्ये मरू शकत नाही, बेशुद्ध अवस्थेत मरू शकत नाही. भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाणाची घोषणा माघ पौर्णिमेला केली 3 महिन्यांपूर्वी, आणि नंतर 3 महिन्यानंतर होशपूर्वक बरोबर भगवान बुद्ध वैशालीवरून पावा मार्गे कुशीनाराला गेले. ऑलरेडी 3 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की कुशीनारा येथे वैशाख पौर्णिमेला शाल वृक्षांच्या खाली भगवंताचं महापरिनिर्वाण होणार आहे. आता मैत्री भावनेचा प्रभाव असेल की नाही? मग तो भगवान बुद्धांनी मैत्री पारमिता पूर्ण केली ना, मैत्री पारमिता पूर्ण केली तेव्हाच तर होशमध्ये गेले. सुभद्रा आला, एक नवीन नौखा भिक्खू. भगवान बुद्ध आता महापरिनिर्वाणाला जाणार असे पहुडलेले आहेत उजव्या कुशीवरती, आणि तेव्हा भगवंताला भेटण्यासाठी कोण कोण येत होतं. आता शरीराला अतिसार झाला होता, त्राण उरला नव्हता शरीरामध्ये, पण मन तर तेजमय होतं भगवंताचं, फ्रेश होतं मन, माइंड, बुद्धत्वाची अवस्था आहे ती. आणि मग आनंद होते तिथे. आनंद, भगवंताला त्रास होऊ नये याची खबरदारी घ्यायची. आणि मग ते सुभद्रा आले आणि सुभद्राने सांगितलं, पहा भगवान बुद्ध चालले मला भेटायचे. आनंदाने सांगितलं, बा आता महापरिनिर्वाण होत आहे भगवंताचं, भगवंताला त्रास होत असेल, शरीराला त्रास होत असेल भगवंताच्या, वगैरे वगैरे काय जे बोलणं झालं असेल. सुभद्रानं ऐकलं नाही, वारंवार विनवणी. तर त्यावर भगवान बुद्ध म्हणाले, आनंद सुभद्राला येऊ द्या. कोणीतरी तलावाजवळ आलेला आहे, तहानेनं व्याकुळलेला आहे, आणि त्याला जर पाणी पिताच तिथून निघून जावं लागणार असेल तर तो तलाव काय कामाचा. भगवंतानं त्याला उपदेश दिला. हा होशमध्ये राहून भगवंताचं महापरिनिर्वाण झालं. हा एक लाभ सांगितलेला आहे, मैत्रीचा लाभ.
त्यानंतर 11वा आणि शेवटचा लाभ जो आहे, जर समजा यदा कदाचित ते ध्यानी असतील, भिक्खू असतील, गृहस्थ असतील आणि ध्यानी असतील, आणि ध्यानाच्या जोरावर जर यदा कदाचित त्यांना इथे निर्वाण पदाचा साक्षात्कार झाला, तर मैत्रीच्या भावनेनं तो साक्षात्कार होईल ध्यानाच्या जोरावरती. पण यदा कदाचित निर्वाण प्राप्त झालं नाही, तर मृत्यूनंतर भगवान बुद्ध म्हणाले ते ब्रह्मलोकामध्ये उत्पन्न होतात, जन्मग्रहण करतात. हा 11वा आणि शेवटचा लाभ आहे. ज्यांच्या चित्तात मैत्रीचा भाव असतो ते मृत्यूनंतर जर यदा कदाचित निर्वाणाला किंवा दुःखमुक्तीला प्राप्त केलं नाही, अर्हत झाले नाही, तर ते ब्रह्मलोकात जन्मग्रहण करत असतात. आणि म्हणून मैत्री भावनेचे असे 11 लाभ भगवंताने सांगितलेले आहेत. नालागिरीवर सुद्धा भगवंतानं मैत्रीची भावना केली होती. ज्याला युद्धामध्ये सोडल्या जात होतं, ज्या हत्तीला युद्धामध्येच सोडल्या जात होतं, आणि विशेष म्हणजे त्याला दवा पाणी काय जे असेल, दारू वगैरे ते देऊन सोडल्या जात होतं, भगवंताने मैत्रीच्या बलाने त्याला जिंकलं. असं म्हणतात तो हत्ती भगवंतापर्यंत आला. सर्व लोकांनी आपल्या घराचे दार बंद केले. जे नवखे भिक्खू होते तेही आजूबाजूला झाले. मुक्त अवस्था प्राप्त केलेले भिक्खू भगवंताच्या सोबत, भगवंताच्या पाठीमागे होते. आनंद मुक्त झालेले नव्हते. आनंद म्हणते भगवंत जाईपर्यंत मुक्त नव्हते झाले, अर्हत नव्हते झाले. आणि आनंदाला वाटलं बा आता हत्ती नालागिरी भगवंतावर चाल करून येतोय. आणि आनंद भगवंताचा जीव की प्राण, भगवंत आनंदाचे जीव की प्राण. मैत्री कशाला म्हणतात, तर आनंद आणि भगवंताच्या संबंधामधून सुद्धा आपण समजू शकतो की मैत्री कशाला म्हणतात. तो एक उदाहरण आहे. आनंद असे उभे राहिले भगवंताच्या समोर, हात असे करून. आनंदाने सांगितलं भगवंताला की बघा भगवान, नालागिरी जर आला चाल करून, तो अगोदर तो मला दुखापत करेल, माझ्यावर हल्ला चढवेल, आणि माझ्यावर जर हल्ला चढवला त्याने तर चढवू द्या, मी खुशाल मरेल, पण तुम्हाला काही होऊ देणार नाही. ही मैत्री आनंदामध्ये सुद्धा होती. भगवंतामध्ये तर अपार मैत्री. महाकारुणिको नाथो हिताय सब्ब पाणी म्हटलेला आहे. अपार मैत्री भगवंतावर. करुणा, किती करुणा बघा ना तुम्ही, अशी भावना. आणि भगवान तर अंगुलीमालाकडे जातात. हो, ही मैत्री आहे. त्या नालागिरीला भगवान बुद्ध आपल्या मैत्रीच्या बलाने जिंकतात. तो नालागिरी येतो भगवंताच्या जवळ आणि असं म्हणतात तो गुडघे टेकतो, सोंड खाली करतो. असं म्हणतात भगवंताच्या दोन्ही पायांमधून तो माती आपल्या सोंडेत पकडतो आणि आपल्या अंगावरती उडवतो. भगवान बुद्ध त्याच्या डोक्यावर असा हात ठेवतात. म्हणतात तो नालागिरी भगवंताला वंदन करतो. आणि जोपर्यंत भगवान बुद्ध दिसत होते तोपर्यंत पाठ न फिरवता तो आपल्या हस्तीशाळेमध्ये जातो. हे उदाहरण आहे बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथामध्ये. तुम्ही वाचला असेल अनेकदा. ही मैत्री, अशी मैत्री महान आहे बघा. तेव्हा आपण प्रसन्न राहून मैत्रीचा भाव सर्वांच्या बद्दल केला पाहिजे. मी सकाळी जे उपवासाच्या वेळेला प्रवचन दिलं, मागंदियाची कथा सांगितली. मग बघा, आपल्यापैकी काही जण होते. मागंदीय ब्राह्मणी होती. कुरुक्षेत्र होता, आताचा हरियाणा. कुरु देशामध्ये भगवंतानं सत्तीपठ्ठांचा उपदेश केलेला आहे. त्या कुरु प्रदेशात भगवान बुद्ध राहत होते. मी शेवटचा मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो. आज उपवास दिन आहे. सकाळी ती सांगितली पण तुम्ही नव्हतात सर्व म्हणून. मैत्री, त्याच्यामध्ये पण मैत्री सांगितलेली आहे. तर मागंदीय ब्राह्मणाचा परिवार होता कुरु देशामध्ये आणि भगवान पण कुरु देशात राहत होते. भगवान नेमकेच आले होते कुरु देशामध्ये, प्रदेशामध्ये धम्मप्रचारार्थ सगळीकडे फिरत होते भगवान. आणि मग त्या कुरु प्रदेशात जेव्हा भगवान आले तेव्हा मागंदीय नावाचा एक ब्राह्मण त्या प्रदेशात होता, त्या गावामध्ये, नगरामध्ये. त्याला एक मुलगी होती, अतिशय सुंदर, लावण्यवती. नाक, डोळे, सर्व शरीर तिचं फार सुंदर होतं. आकर्षित, मोहित करणारं शरीर होतं. देखणी होती ती. तेव्हा मागंदीय ब्राह्मणाला वाटले की माझ्या मुलीचं तिच्यासारख्या एखाद्या तरुणाबरोबर लग्न लावून दिलं पाहिजे. आताही बघा तुम्ही तसे निकष लावता लग्नाच्या वेळेस. स्वभाव कसा आहे असो, पोरगा पोरगी चांगली पाहिजे दिसायला पण, आणि धन दौलत पाहिजे, दोनच तर गोष्टी पाहतो. थायलंड मधला मात्र
पोरगी पाहण्याचा आणि पोरगा पाहण्याचा निकष वेगळा आहे. आत्ताही तुम्ही जर कधी गेलात, थायलंडची संस्कृती जर तुम्ही कधी पाहिली, तर थायलंडमध्ये आजही निकष लावला जातो, पोरगा किती दिवस श्रमण जीवन जगला, तो नोकरीला कुठे आहे, किती पैसे कमवतो, ह्याला गौण स्थान देतात ते, पण स्वभाव त्याला महत्त्व देतात. आणि ते विचारतात की जो मुलगा आहे, ज्याला आमची मुलगी द्यायची आहे, तो श्रमण जीवन किती दिवस जगला आणि कुणाकडे दीक्षा घेतली. मग त्या गुरुजींना म्हणजे गुरुला भंतीजीला जाऊन विचारल्या जाते, समजा डाऊट आला तर अशा अशा प्रकारचा मुलगा आपल्याकडे श्रमण म्हणून होता भंते, तर त्याचं वर्तन कसं होतं. भंतेजीनं जर बटन दाबलं, चांगला होता, तर मग दणादण होते लग्न. त्या थायलंडमध्ये आत्ता सध्या तुम्ही विचारा कुणालाही, किंवा तुम्ही जर कधी गेला तर थायलंडमध्ये ही परिस्थिती आहे. भारतीय बौद्धांनी सुद्धा तशा प्रकारचे आपले मुलं आणि मुली स्वभावाने चांगले बनवले पाहिजे, ज्यांचा बुद्ध धम्म संघाचा अभ्यास आहे. जर बुद्ध धम्म संघाचा अभ्यास असेल तर त्रिरत्नांवरती श्रद्धा असेल. त्रिरत्नांवरती श्रद्धा असेल तर अकुशल कर्मात मन रमू शकत नाही, कुशल कर्म करू शकतात, विनम्र असू शकतात. बुद्ध धम्माचं आचरण करणं म्हणजे विनम्रता असणे. आणि मग तशा प्रकारचा निकष थायलंडमध्ये आजही लावला जातो. तर मागंदीय ब्राह्मणाला वाटत होतं की माझ्या मुलीसारखाच सुंदर मुलगा दिसायला पण असायला पाहिजे आणि तो संयमी सुद्धा असायला पाहिजे. तर मग तो भ्रमंती करत होता, तशा मुलाला पाहत होता, तर त्याला काय त्या तोडीचा मुलगा भेटत नव्हता. तुम्हाला बापा लय दिवस जातात, तोडीचा मुलगा काय भेटत नाही. कधी कधी लय परेशान बाप, लय परेशान बाप, माया परेशान बाप परेशान, परेशान कोणी होऊ नये, त्यांच्या प्रती मंगल मैत्री आहे. तर मग एक दिवस तो मागंदीय ब्राह्मण आणि त्याची पत्नी भार्या अशीच जात होती रस्त्याने आणि भगवान बुद्ध त्यांना दिसले. तर बुद्धा एवढं सुंदर दुसरं कोणी असू शकते का. सौंदर्याची खाण होते भगवान बुद्ध. आणि यांच्या मनात भाव उत्पन्न झाला. यांना काय बुद्धाचं तत्वज्ञान, बुद्ध कोण आहेत काय एवढं माहिती नव्हतं, पण संन्यासी आहेत हे तर दिसत होतं. पण संन्यासी असून देखील जे सौंदर्य होतं ते अतुलनीय सौंदर्य, भगवंताचं सौंदर्य. असंख्य जन्मांमध्ये केलेलं पुण्यकर्म. आपल्याला देखील नाक डोळे जे लाभतात भगवंतानं, ते सुद्धा मी शिकवेल तुम्हाला, की आपला रंग गोरा असेल, नाक डोळे कान, मायबाप चांगले भेटणं, कुळ चांगलं भेटणं, ज्ञानी, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा भगवंतानं सांगितल्यात. त्याच्यावरही एक दिवस प्रवचन होईल. तत्सम प्रकारचं कर्म केलं तर आपल्याला तत्सम प्रकारचे गुणधर्म आणि सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. तर मग त्या मागंदीय ब्राह्मणाने पत्नीनं पाहिलं भगवंताला आणि ते पाहतच राहिले आणि लगेच ठराव मांडला, मी आमच्या मुलीच्या लग्नाच्या संदर्भामध्ये इकडे तिकडे भटकंती आम्ही करत आहोत. आम्हाला साजेसा पोरीला मुलगा काही भेटत नाही आहे. आपण भेटलात, आम्ही धन्य झालो. आपणास विनंती आहे, आपण कोण आहात काय आहात माहिती नाही, परंतु आपणास आमची विनंती आहे, आमचे जावई बापू बनावे. तुम्ही जे घेऊन जाता मुलाला मुलीला कार्यक्रमात, लग्नात, साखरपुड्यात, तर ते तुमचा एक नियम असते. त्याच्यात सोयरे धायरे येतील, मग त्या पोराला पोरीला पाहतील, मग एकमेकाला विचारतील कोणाचा पोरगा आहे, कोणाची पोरगी आहे, आणि तिथून मग तुमच्या सोयरिकीची गोष्ट सुरू होईल. हे आता समजलं मला, आपल्याला माहीत नव्हतं हे की बा असंही गणित असते काही काही म्हणून, म्हणजे कोणाचं काय आणि कोणाचं काय. तर भगवंताच्या समोर प्रस्ताव ठेवला त्यांनी. भगवंतानं स्मित हास्य केलं आणि त्यांना सांगितलं की मी गृहत्यागी आहे, कामक्लेशांना संपवलेला आहे, सर्व संयोजनातून बंधनातून मी मुक्त आहे. माझ्या चित्ताला सुद्धा कामगुण कामक्लेश शिवू शकत नाही. त्यामुळे मी आपला प्रस्ताव कसा काय मान्य करू. लग्न करण्याच्या संदर्भातले जेवढे विषय आहेत
वैवाहिक जीवन जगण्याच्या संदर्भातील जेवढे काही विषय आहेत ते मी संपवलेले आहेत. मी दुःखमुक्तीची अवस्था प्राप्त केली आहे. त्यामुळे बरं राहील, योग्य राहील की आपण दुसरा एखादा कोणीतरी मुलगा शोधावा. हे तयार व्हायला तयारच नाही. नाही 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 नाही. मग भगवंतानं बसवलं आणि उपदेश केला. दिव्य बल भगवंताकडे वापरला असेल. ब्राह्मण मोटिवेट झाला, मागंदीय ब्राह्मण तयार झाला. भगवान मला भिक्खूची दीक्षा द्या म्हणायला. आणि बायको तयार झाली, भगवान मलाही दीक्षा द्या. दोघे नवरा बायको भिक्खू झाले, भिक्खुनी झाले. आता पोरगी चुलत्याकडे गेली. पोरगी चुलत्याकडे गेली तर मग ते पोरीचं सौंदर्य होतच. पण कधी कधी असं होते की जसं मी मागे सांगितलं की मला दोन्ही कर्मफळ देत असतात. दोन्ही कर्मफळ. पोरीला सौंदर्य तर मिळालं होतं पण गुण चांगले नव्हते मिळाले. असं होते कधी कधी. कोणी गुणाला असते, सौंदर्य नसते. कोणाला सौंदर्य मिळते तर गुण मिळत नाही. कोणी सौंदर्य पण वान असते आणि गुणवान पण असते. आणि कोणाचे नाकडोळे चांगले नाही, रंगरूपही चांगला नाही. लोक म्हणतात बाहेरूनही तसाच आणि आतूनही तसाच, तशीच काय काय असं असते म्हण. काय काय तसं राहू नये माणसाने. ठीक आहे बा, आता कोणते काय कर्म केले असतील तर मिळाले नाही नाक बरोबर आपल्याला, मिळाले नाही डोळे आपल्याला बरोबर, मिळालं नाही कान आपल्याला बरोबर, समजा डोकं मिळालं नाही आपल्याला बरोबर. ठीक आहे, वानाला नाही आपण तर गुणाला तरी असाव, नाही का? वानाला तरी असाव, नाही तर गुणाला तरी असाव. वानाला नसलं तर चालते, नाही तर मला पहा फुलं वा. बापा हे लय होते हो असं. काही लोक लय सुंदर, तुम्हाला सांगतो. माणसं बाया कोणी असो, कोणाची आई, कोणाची बहीण, कोणाचा बाप, कोणाचा भाऊ, कोणी असो, लय सुंदर रूप असं आणि तोंड उघडलं की विचारूच नका, सारी दुनिया वाईट त्यांच्यासाठी. कोणाचा सांगा विषय, काय खरं आहे हो त्यांचं, काय खरं आहे हो तिचं, असं आहे. आणि काही लोक असे असतात की दोन्हीतही मोडत नाही, म्हणजे दोन्हीतही बसत नाही. वान आहे तसा, गुण आहे तसा. काही लोक भगवंतासारखे, काही लोक बाबासाहेबांसारखे, काही लोक असतात असे की नाक डोळे सौंदर्य पण चांगलं असते, आकर्षित करतात नाक डोळे चेहरा लोकांना, आणि गुण सुद्धा आकर्षित करतात. आपण कोणत्या प्रकारात मोडतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण हकीकत मध्ये काय भगवंताने सांगितलं, मी तुम्हाला मागंदीयची कथा सांगतोय म्हणून निघाल. तर भगवंताने प्रस्ताव नाकारला. चुलतीकडे पोरगी गेली, मायबाप भिक्खू बनले. मग काही दिवसानंतर चुलत्यानं कोशंबी येथील उदयन राजाला तिला दाखवलं. आणि राजे लोक पैसा धन दौलत असते, सौंदर्याला भाळतात. आणि त्या पोरीला उदयन राजाने आपली पट्टराणी बनवून घेतलं. राण्या असतात राजाच्या, तर पट्टराणी बनवलं, सौंदर्य वगैरे होतं. मग आता ही पट्टराणी झाली की दुसरा एक मुद्दा आहे. माणसाकडे जेव्हा धन दौलत येते तर फार कमी लोक असे असतात की ते पचवू शकतात, सांभाळू शकतात. फार जास्त लोक असे असतात की धन दौलत आली की बिघडतात. माणसं स्वतः बिघडतात आणि दुसऱ्याला बिघडवतात. असं कधी घडलं नसेल तुमच्या बरोबर, पण घडते असं बऱ्याच लोकांच्या बाबतीमध्ये. तर मग उदयनराजाची पट्टराणी झाल्यानंतर हिचा स्वभाव बरोबर नव्हता. ही वानाला होती पण गुणाला नव्हती. भगवंताचा द्वेष करत होती. जेव्हा तिच्या मायबापासमोर तिला नाकारलं भगवंतानं, तर भगवंताचा द्वेष करत होती. एखादा माणूस आपल्या डोक्यात बसला, बाई माणूस कोणी, तर काय होते बापा, हे तुम्हाला अनुभव आहे प्रत्येकाला त्याचा. तर तिच्या डोक्यात भगवान बुद्ध बसले होते. मला नाकारलं
मला नाकारलं, पोरांच्या रांगा लागत आहे माझ्याशी लग्न करण्यासाठी, मी त्यांना नाकारते, आणि त्या सिद्धार्थ गौतम बुद्धाने मला नाकारलं, अशी म्हणू हेट करत होती. काना डोळ्यानं भगवंताकडे पाहत होती. जर कधी समजा अशी संयोग आला जुळून तर. आता उदयन राजाची पट्टराणी झाली असता भगवान बुद्ध सुद्धा कौसुंबीमध्ये राहिले, भगवान कौसुंबीला सुद्धा राहिले. मग भगवान कौसुंबीला राहिले असताना भिक्षाटनासाठी वगैरे वगैरे जात होते सगळीकडे. आनंद भगवंताच्या सोबत राहायचे, भिक्खू पण भगवंताच्या सोबत राहायचे. तर मग हिला जेव्हा समजलं की ते इथं आलेत भगवान बुद्ध, हिने नगरातल्या साऱ्या लोकांना सांगितलं. राणी असते, हिने सांगितलं की त्या भगवान बुद्धाला कोण भिक्षा द्यायची नाही, घरी बोलवायचं नाही, त्यांना सन्मान द्यायचा नाही. आता राजानं राणीनं सांगितल्यावर राजा बोले दल हल्ले. तर लोकांनी ऐकलं, बऱ्याच लोकांनी ऐकलं. मग बऱ्याच लोकांनी ऐकल्यावर त्याचा परिणाम झाला. भिक्खू संघाला भोजन मिळत नव्हतं. असे दिवस भगवंतावर देखील आले. म्हणून तुम्हाला काल जी पारमिता शिकवली ना, उपेक्षा पारमिता, तर बघा तुम्ही. मग भगवंतावर भिक्खू संघावर अशी वेळ आली की भिक्षा देत नव्हते, कोणी सन्मान करे बोलवत नव्हतं घरी वगैरे वगैरे. तेव्हा आनंद भगवंताला म्हणाले, भगवान आपण इथं न राहिलेलं बरं आहे, आता चला आपण बाळबिशान बांधा ना, दुसरीकडे जाऊ. भगवान आनंदाला म्हणाले, अरे आनंदा, इतके लोक बरोबर नाही असं म्हणत आहेस तू, ते भिक्षा देत नाहीत असं म्हणत आहेस तू, लोक बरोबर वागत नाहीत, लोक चांगले नाहीत, पण आपण तर चांगले आहे ना. लोक नाही चांगले म्हणून का आपणही वाईटच बनायचं? मग आपणही त्यांचा द्वेषच करायचा का? मग ते जर द्वेष करत असतील तर आपणही द्वेषच करावा का? ते रागराग करत असतील तर आपणही रागच करावा का? ते वाईट वागत असतील तर आपणही वाईटच वागावं का? मग त्यांच्यामध्ये ना आपल्यात काय फरक आहे का? व्यवहारिक जीवन जगताना हे लागू होते की जर जशास तसं वागत असेल तर समोरच्यांमध्ये ना आपल्यात काय फरक राहिला? काहीच तर फरक नाही. समोरचे बदलत नसेल, समोरची व्यक्ती, बाई, माणूस कोणी असेल जर बदलत नसेल तर भगवान म्हणाले आपण आपल्याला बदलवलं पाहिजे. आपण आपल्याला बदलवलं पाहिजे. समोरचे जर बदलत नाहीत तर आपण आपल्याला बदलवा. पण असंही बदलवू नका की त्याच्यात तुमचंही नुकसान आणि त्यांचंही नुकसान. तर मग हिने सर्वांना सांगितल्यामुळे भोजन वगैरे मिळत नव्हतं. भोजन वगैरे मिळत नव्हतं तर आनंदाने भगवंताला सांगितलं, भगवान दुसरीकडे जाऊ. भगवान म्हणाले, आनंदा मला सांग, दुसरीकडे गेल्यावर तिकडे जर असेच लोक भेटले तर कुठं कुठं जायचं? तू जरा थांब, आपल्या पुण्य पारमिता चांगल्या आहेत, थोडं थांब, सगळं सुरळीत होईल. आणि खरोखर तसंच झालं. 5-6 दिवसानंतर लोकांच्या लक्षात आलं, अरे एवढा महान माणूस आहे, एवढा सिलवान आहे, एवढा विनम्र आहे, नाही का? लक्षात येतं ना लोकांच्या. फरक कळत नाही का माणसाला? तुम्ही बाजारात जाता, मार्केटमध्ये जाता तर लगेच फरक कळते तुम्हाला. माणसांचा सुद्धा फरक कळते, फरक कळत नाही का? आणि भगवंताच्या बाबतीमध्ये, संघाच्या बाबतीत लोकांना जेव्हा मग समजलं की अरे नाही आपलं चुकते काहीतरी गणित, हे महान लोक आहेत, तर ऑटोमॅटिकली लोक भगवंताला शरण येत गेले. आणि भगवंताने सुद्धा त्या मागंदीयाबद्दल मेत्ता भावना केली, तिचा द्वेष केला नाही. मागंदीया ब्राह्मणीचा द्वेष नाही केला, तिच्याबद्दल मैत्री केली आणि तिचं सुद्धा मत परिवर्तन केलं भगवंताने. तर अशा प्रकारची मैत्री भावना आहे जी काही आतापर्यंत आपणास मी धम्मदेसना दिली आहे. तेव्हा या धम्मदेसनेच्या योगे आपल्याला मिळालेल्या आयुष्यामध्ये क्षण प्रतिक्षण सुख, शांती, समाधान, आयुष्य, आरोग्य आणि बल प्राप्त होत राहावे, यासाठी मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देत आहे. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. भवतु सब मंगलम
रक्षन्तु सब देवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु